महादेव जानकर हे परभणी लोकसभा इथून निवडणूक लढवण्याचं जवळपास आता निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार याच निवडणूक लढवणार अशी पक्षाची भूमिका कळतेय। जानकर आता घड्याळ की कमळ या चिन्हावर निवडणूक लढवणार, याबाबतचा निर्णय आज अपेक्षित आहे। सूत्रांकडून ही सगळी माहिती कळतेय। जानकरांचा आता लोकसभा मतदारसंघ नेमका कोणता याबाबत जी उत्सुकता आहे त्यामध्ये आता पुढे नाव येते परभणीचं। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी माहिती जाणून घेऊया। सागर, महादेव जानकर बारामतीमधून निवडणूक लढवतील अशी एक शक्यता होती, माढ्याचा सुद्धा त्यांच्यापुढे ऑप्शन होता, मात्र आता परभणीचं नाव येते। काय काय नेमक्या घडामोडी घडतात? सागर, महादेव जानकरांचा परभणी लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघ ठरतोय असं कळतंय, काय नेमके तपशील येतात? जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार जवळपास परभणी लोकसभा मतदारसंघातून अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। जानकर हे निवडणूक लढवण्याचं निश्चित झाल्याचं समजतं। आज राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात जी बैठक होत आहे या बैठकीमध्ये सुद्धा या संदर्भात शिक्कामोर्तब होईल असं सांगण्यात आलेलं आहे। पण मुळात चर्चा जी सुरू आहे ती रासप कडून भलेही जानकर यांनी उमेदवारी घेतली असली तरी घड्याळ की कमळ या दोन्ही पक्ष चिन्हापैकी निवडणूक लढवणार की रासप म्हणून स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी ठेवत वेगळं एक चिन्ह घेत निवडणूक लढवणार याविषयी मात्र आता तुर्तास तर्कवितर्क सुरू आहेत। भाजपच्या दिल्ली पक्षसृष्टीकडनं सांगणं आहे की कमळाच्या निवडणुकीवर लढवली जावी। दुसरीकडे अजित पवारांच्या वतीने सांगण्यात येते की जर राष्ट्रवादीच्या कोट्यातली ही जागा जात असेल तर ती घड्याळावर लढवण्यात यावी। या संदर्भामध्ये आज याबाबतचा निर्णय होणं हे अपेक्षित आहे। तुर्तास जानकरांची उमेदवारी ही परभणी लोकसभा मतदारसंघातनं जवळपास निश्चित मानली जाते। सुनेत्रा पवार हे राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या वतीनेच बारामती लोकसभा मतदारसंघ निवडणूक लढवणार हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे। जी चर्चा सुरू होती की बारामतीमधून लढवतील किंवा माढातून लढवतील, तर माढामधून सुद्धा जे विद्यमान भाजपाचे खासदार आहेत निंबाळकर यांची सुद्धा उमेदवारी कायमच ठेवली जाणार आहे। एकंदरीत सागर, आज या सगळ्या नावांबाबत निश्चितता पुढे येईल असं एकंदरीतच दिसतंय। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।